पंकजा मुंडेंचे पिय अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी टोकाचं पाऊल उचललंय। मुंबईतील राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी स्वतःला संपवलंय। त्यांच्या या कृत्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह राजकारणात एकच खळबळ उडाली। 10 महिन्यांपूर्वीच अनंत आणि गौरी गर्जे यांचा शाही विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला। नवी स्वप्न उराशी बाळगत त्या गर्जे घराण्यात नांदायला आल्या। मात्र वर्षभराच्या आतच त्यांनी पाहिलेली स्वप्न अर्धवट राहिली आणि मृत्यूला कवटाळलं। नेमकं असं त्यांच्यासोबत काय घडलं? त्यांनी खरंच स्वतःला संपवलं की त्यांच्यासोबत घातपात झालाय? या प्रकरणावर गौरी गर्जे यांच्या नातेवाईक काय म्हणालेत एकदा पहाच। एक्स्ट्रा बाहेर अफेअर चालू असल्यामुळे तो टॉर्चर करत होता। 2-3 महिन्यापासून 3 महिन्यापासून तो त्याचं मॅटर बाहेर चालू असल्यामुळे, त्याचा अफेअर बाहेर चालू असल्यामुळे तो त्यांचे पुरावे समजा त्या बाहेरच्या मॅटरचे ते गौरीच्या हाती लागल्यामुळे तो तिला टॉर्चर करत होता। हानमार करायचा, छळ करायचा। जर आत्महत्या केली असती तर पोलीस पोट पंचनाम्याला गेले असते। तिने घरात आत्महत्या केली म्हणते, पण पोलीस पोट पंचनामा न करता त्यांनी घरातून दवाखान्यात आणली। आनंद गर्जेनी दवाखान्यात आणली आणि नंतर पोलिसाला तिथं बोलवलं दवाखान्यात। नियोजनबद्ध कार्यक्रम केला, परत पासाळ झाला तिथून। त्यांनी ना गौरीला घेऊन आला तो हॉस्पिटलमध्ये। मग त्याला जर हत्या जर नसती तर हॉस्पिटलमध्ये थांबायचं, आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचं, आमच्या बरोबर थांबायचं। तो गायब का झाला? आम्ही काय खाणार होतो का त्याला? मारणार नव्हतो। आम्ही गरीब आहेत सगळे, तिचे मामा वगैरे आम्ही गरीब आहेत, पोट भरतो, आम्ही शेतीबाती करतो, गरीब आहेत। आम्ही काय मारणार तुला थोडी होतो? पण थांबायचं, बोलायचं की तिची आई काय बोलती? आई बोलते की अनंत माझा कुठं गौरीचा अनंत एवढं तुला विनवणे करती, नालायक माणसा तू पळून गेला, इथं थांबायचं, तुला कोणी मारलं नसतं। ही आत्महत्या नाही तर घातपात असल्याचा गंभीर आरोप डॉक्टर गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी केलाय। अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते, यामुळे दोघांमध्ये अनेकदा खटके उडायचे। त्यामुळे गौरी या प्रचंड तणावात होत्या। याच तणावातून त्यांनी स्वतःला संपवल्याचं सांगितलं जातंय। तर दुसरीकडे गौरी यांचे पती अनंत गर्जे यांनी आपण घरातच नसल्याचं स्पष्टीकरण दिले। अशातच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या चांगल्याच आक्रमक झाल्या। त्यांनी गौरीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलाय। त्यांनी गर्जे कुटुंबियांवर गंभीर आरोप करत पंकजा मुंडेंनाही सुनावलंय। आधी सुरुवातीला नुसतंच त्यांनी म्हटलं होतं की आम्ही ती आत्महत्या केली आहे असं ते वडिलांचं स्टेटमेंट घेत होते। त्याच्यावर हा आक्षेप घेऊन आता हे आहे का घातपात आहे या सगळ्या गोष्टींचा तपास झाला पाहिजे, हे आमची मागणी होती। तीच आता रेकॉर्ड केली आहे आणि त्याप्रमाणे आता FIR झाली। पंकजा मुंडे यांच्याशी काय आपला संपर्क झाला का? पोलीस ठाण्यामध्ये या होते, तर नेमकी काय माहिती आनंद गर्जे आहेत? पोलिसांनी काही सांगितलंय का आनंद गर्जेला की ताब्यात घेणार आहे का? किंवा आत्ताच्या घटनेला त्यांनी काहीच स्पष्टता दिली नाही। हाच प्रश्न मी पोलिसांना विचारला की आत्ता तो कुठे आहे, त्याला अटक झाली आहे की नाही? तर म्हणे आम्ही त्याला अटक करू। त्याचं मला वाटतं जसं तुम्ही म्हणतात पोलीस स्टेशनमध्ये होता, तर आत्ताच्या घटनेला ती कसलीही क्लॅरिटी त्यांनी मला दिलेली नाही, पण त्याला आम्ही अटक करू असं सांगितलंय। त्याचा मोबाईल जप्त झालाय की नाही, तिचा मोबाईल घेतलाय की नाही, या सगळ्या गोष्टी मी विचारल्यात, पण अजूनपर्यंत स्पष्ट उत्तर पोलिसांनी दिलेलं नाही। पंकजा मुंडे बाबत आत्ताच्या घटनेला मला काहीच पंकजा मुंडे सोबत काय आपलं काही बोलणं झालं? माझं काहीच बोलणं झालं नाहीये, पण मी माध्यमांच्या यांनी विनंती करते त्यांना की त्यांनी एका मुलीसाठी तरी आता उभं राहावं आणि सांगावं की याच्यावर माझा PA असला तरी त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे। त्याची चौकशी नीट होऊन त्याच्यावर जर त्यांनी गुन्हा केला असेल, कारण जसं मी म्हटलं त्या मैत्रिणी ज्या सांगत होत्या की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेले अमुक वर्ष काम करते, एक मैत्रीण तिला 1.5 वर्ष ओळखते, पण आता फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या, म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती। हे जेव्हा कळतं तेव्हा दुःख होतं मला की काय बोलावं। आणि काल ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती, त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी 6:30ला जर हे कळलं असेल तर त्या 5 तासात काय झालं? पण पोलीस ठाण्यामध्ये काही असं त्रास दिला जाते किंवा असं काही गुन्हा दाखल आधी कुठे केला होता का?
नाही तिने गुन्हा नाही, आताच्या घटनेला अशी काही क्लॅरिटी नाहीये, पण तिने केला नव्हता एवढं नक्की, कारण मैत्रिणींना नक्कीच माहिती असतं. अशी माहिती मिळते तिला काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे मिळाले होते, त्यामुळे संशय होता. तर या संदर्भामध्ये तिनं आपल्या आईवडिलांशी काही सांगितलं होतं का, किंवा आईवडिलांनी याबाबत त्या मुलीला काही सांगितलं होतं का? तर तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या BDD चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळीस तिला काही पेपर मिळाले, ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती, ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं. आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं. ताई, ही सर्व घटना घडल्याच्या नंतर पंकजा मुंडेंनी स्वतः मुलीच्या आईवडिलांना किंवा नातेवाईकाला काही संपर्क साधला का? मला नाही माहिती. तसं कोणी सांगितलं का तुम्हाला? नाही, मला नाही माहिती. त्यांनी केला असेल तरी मला माहित नाही, त्यामुळे आताच्या घटनेला मी काही म्हणू शकत नाही. फक्त एवढंच म्हणायचं आहे की पंकजा मुंडेंनी निदान या प्रकरणात तरी आई वडिलांची साथ द्यावी अशी विनंती करते. थँक्यू. CCTV फुटेज वगैरे काही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे का, किंवा काही समोर? त्यांचं म्हणणं आहे की काल रात्रीच आम्ही CDR साठी अर्ज दिलेला आहे, तर आता CDR काही वेळात येईलच त्यांच्याकडे. त्याच्यावरनं टावर लोकेशन्स इतर गोष्टी त्यांना आता मिळतील त्याच्यातनं. पंकजा मुंडेंना हे प्रकरण रात्री कळल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन का केला नाही असा सवाल दमन यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता भाजप नेत्या पंकजा मुंडे या प्रकरणावर काय उत्तर देणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.